दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उल्हासनगर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. उल्हासनगर महानगरपालिकेत कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे गेलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतचा मुद्दा आता विधानसभेपर्यंत पोहोचलाय. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित करत शासनाकडे याबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या विषयावर कायद्यानं वागा लोकचळवळीचे अध्यक्ष राज असरोणकर यांनी यापूर्वीच उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेल्या तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आंदोलनातून अशा नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली होती. आता हा मुद्दा थेट विधिमंडळात उपस्थित झाल्यानं उल्हासनगर महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून भविष्यात अशा नियुक्त्या होणार नाहीत याची हमी सरकारनं द्यावी, अशी मागणीही आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. दिव्य मुंबई मराठी, प्रफुल्ल केदारेसह शिवाजी मस्के, मुंबई. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा असं झालंय. अधिकाऱ्यांना महत्त्वाचे पद देण्याबाबतचा प्रश्न निर्माण झाला. त्यातून रंगेहात पकडलेल्या एसीबीने, लाचलुचपत प्रतिबंध विभागाने, मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की या अधिकाऱ्यापैकी सुमारे 23 अधिकारी ज्यांना 40हून अधिक कर्मचारी तिकडे एंटी करप्शनमध्ये पकडले गेले, त्यातील 23 अधिकारी जशीच्या तसेच तिथे कार्यरत आहेत. एंटी करप्शननी धाड घालून पकडल्यावर, कारवाई केल्यावर कुठे चाललंय? इतका भ्रष्टाचार असू शकतो का? यासाठी आपण लक्ष घातलं पाहिजे आणि या सगळ्यावर कारवाई करावी अशी माझी या निमित्तानं मागणी. अध्यक्ष महोदय